Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In previous video, we had seen the chapter number 2, Pythagoras theorem, in which first video we had seen the Pythagoras theorem, proof of Pythagoras theorem, converse of Pythagoras theorem, Pythagorean triplet, similarity and right angle triangle, that is again properties of right angle triangle. लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघितला. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. देर इज वन ॲप्लिकेशन वी हॅव गिवन दॅट इज अपोलिनियस प्रिन्सिपल, अपोलिनियस थेरम. हे जे ॲप्लिकेशन एक दिलेलं आहे ते आपण काय करणार आता पाहणार आहे आणि त्याच्यावरचे प्रॅक्टिस सेट 2.2 ह्या व्हिडिओमध्ये पाहू. पहा अपोलिनियस थेरम काय दिलं इन ट्रायंगल ए बी सी इफ एम इज द मिड पॉईंट ऑफ साइड बी सी then AB square plus AC square is equal to 2 times AM square plus 2 times BM square. काय बा ABC is a triangle. M is a midpoint. काय given in triangle ABC. M is midpoint of segment BC. M is a midpoint of segment BC. To prove, काय प्रूव्ह करायचं बघा आपल्याला AB square plus AC square, AB square plus AC square 2 times AM square plus 2 टाइम BM स्क्वेअर. 2 टाइम BM स्क्वेअर जागेवर काय लिहू आपण 2 टाइम CM स्क्वेअर पण लिहू शकतो, कारण काय BM इज इक्वल टू काय दिलं आपल्याला CM. आता इथे आपण एक कन्स्ट्रक्शन करणार आहे. कन्स्ट्रक्शन ड्रॉ इथे सेगमेंट AD परपेंडिक्युलर टाकतो मी. ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू साइड BC. पण हा थेरम परीक्षेला विचारल्या जाण्याची शक्यता फार कमी, अजून कधी विचारला गेलेला नाही. पण याचा रिझल्ट बघा महत्त्वाचा आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर रिमेनिंग 2 साइड्स कोणत्या AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 2 टाइम्स मीडियन, दिस इज कॉल्ड मीडियन, AM इज कॉल्ड मीडियन मध्ये का 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर और 2 टाइम्स CM स्क्वेअर. बरं इथं आता BM स्क्वेअर दिलेलं आपल्याला. आता इथे बघा कसं प्रूव्ह करू आपण प्रूफ. आता AB हा कोणाचा हायपोटेनस आहे. इथे बघा किती राईट अँगल ट्रायंगल भेटतं आपल्याला एक ADB, ADC अँड ADM 3 राईट अँगल ट्रायंगल आहे. आता AB कोणत्या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस आहे ADB. इन फिगर इन ट्रायंगल ADB angle ADB is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, by Pythagoras theorem what we get AB square is equal to AD square plus BD square. आता BD हा काय आपला जो AD square plus BD square. BD square is nothing but BM plus MD because M is between B and D. और इथं काय लिहितो मी AD BM plus DM square since BMD. So AD square plus BM square plus DM square plus 2 times A plus B bracket square, A square plus B square plus 2AB. Equation 1. Also in triangle ADC, angle ADC is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem काय वाटतं आपल्याला पायथागोरस थेरमनुसार
by Pythagoras theorem. AC square is equal to AD square plus DC square. AD square plus DC square. पण आता DC ला काय लिहू शकतो मी? CM minus DM. DC can be written as CM minus DM since MDC. So AD square CM square plus DM square minus 2 times CM into DM. इक्वेशन अथवा AD स्क्वेअर हे काय A मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB. अथवा इथे मी काय करतो, बट CM इज इक्वल टू काय BM आहे, बट CM इज इक्वल टू काय BM, कारण का आपल्याला BM स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे, CM नको आहे. बरोबर, गिवन and therefore what do we get? Therefore AC square is equal to AD square plus CM is replaced by BM square plus DM square minus 2 times what is CM? BM into DM. अथवा this is equation 2. Add equation 1 and 2. So फिगर वगैरे सर्व काढा, माझ्याबरोबर लिहा म्हणजे तुम्हाला येईल. AB राईट विथ मी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर का आपला तो AD स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर प्लस 2 BM इंटू DM प्लस AD स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस 2 टाइम BM इंटू DM. तर हे प्लस AD स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर मायनस 2 टाइम BM प्लस DM. ही क्वांटिटी बघा, ही क्वांटिटी प्लस ही क्वांटिटी मायनस कॅन्सल होऊन जाईल. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर व्हॉट यू गेट AD स्क्वेअर आणि AD स्क्वेअर बघा 2AD स्क्वेअर, BM स्क्वेअर अँड BM स्क्वेअर 2BM स्क्वेअर, DM स्क्वेअर अँड DM स्क्वेअर 2DM स्क्वेअर. बरोबर, आपलं हे काय ABC हे आपली फिगर. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स CM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. आता याच्यात बघा मी काय करतो, 2 कॉमन AD स्क्वेअर आणि DM स्क्वेअर एका ठिकाणी लिहितो. 2BM स्क्वेअर AD स्क्वेअर DM स्क्वेअर याच्यातलं 2 कॉमन काढला एका ब्रॅकेटमधलं AD स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. राईट, आता इक्वेशन 3 याला इक्वेशन 3 नाव देऊ. नाव हा जो ट्रायंगल आहे बघा इकडे लक्षात द्या, आपल्याला काय AD स्क्वेअर DM स्क्वेअर नको AM स्क्वेअर पाहिजे, म्हणून इथे बघा काही आता AD प्लस DM आपलं सॉरी AD आणि DM हे काय राईट अँगल ट्रायंगलच्या साईड्स आहे. हां राईट, सो नाव इन ट्रायंगल ADM अँगल ADM इज इक्वल टू 90 डिग्री. बघा इकडे आपलं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू काय आपलं 2AD स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. हे नको आहे आपल्याला, ह्याच्या जागेवर काय येईल आता बघा इन ट्रायंगल ADM अँगल ADM इज 90 डिग्री. सो बाय Pythagoras theorem AD square plus DM square is equal to AM square.
हे कशात ठेवायचं आपण, पुट इन इक्वेशन 3, पुट इन equation 3, therefore we get ab square plus ac square, ab square plus ac square, ad square plus dm square is replaced by am square, 2am square plus 2bm square. Proof. This is called Apollonius theorem or principle. ab square plus ac square 2 times median square plus 2 times this either bm square or mc square. इथं काय लिहिलं, 2bm square घेतला. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.24 याच्यात क्वेश्चन नंबर 1 आहे, इन ट्रायंगल पी क्यू आर पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. ही पी क्यू इज इक्वल टू 11, पी आर इज इक्वल टू 17, पी एस इज इक्वल टू 13, फाइंड क्यू आर. पहा हे आपण काय बघतोय, अंडर विच टॉपिक, अपोलोनियस थेरम. याच्या खाली बघतो आपण एक रफ फिगर काढली नाही तरी चालेल, पण फिगर काढली म्हणजे आपल्याला बरंचसं काम सोपं होतं. पी क्यू आर काय दिलं आपल्याला, इन ट्रायंगल पी क्यू आर पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ साईड क्यू आर. आता मिड पॉईंट आहे. आता मी तुम्हाला सांगितलं नंबर काय करायचे, फिगरवर लिहायचे. पी क्यू इज इक्वल टू 11, पी आर 17, पी एस 13. आता आपण आलो अपोलोनियस थेरमच्या याच्यात, फिगरच्या संबंधित. तर आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे, क्यू आर फाईंड करायचं. मग आधी आपण क्यू एस किंवा एस आर फाईंड करू शकतो. क्यू एस फाईंड केल्यानंतर काय केलं, त्याला डबल करायचं, कारण का एस मिड पॉईंट आहे कोणाचा, क्यू आरचा. इफ वी फाईंड क्यू एस डबल इट वी गेट क्यू आर. मग बघा आता, इन ट्रायंगल पी क्यू आर पॉईंट एस इज ए मिड पॉईंट of side QR, therefore by Apollonius theorem, अपोलोनियस थेरमने नुसार काय भेटेल आपल्याला, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, रिमेनिंग टू साइड पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर 2 टाइम पी एस स्क्वेअर प्लस 2 टाइम क्यू एस स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर किती, 11 स्क्वेअर, पी आर 17 स्क्वेअर, 2 टाइम 13 स्क्वेअर, 2 टाइम क्यू एस स्क्वेअर, 121, 289, इकडे 2 169, 2 क्यू एस स्क्वेअर. कितीला आता 410, 410 इकडे 2 9 जा 18, 1 कॅरी 3, 1 कॅरी 338 प्लस 2 क्यू एस स्क्वेअर. देअरफॉर 2 क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू काय आपलं 410, हा इकडे त्यांना काय मायनस 2 क्यू एस स्क्वेअर, 10 minus 8 2, 1 carry 11 minus 4 7 0 72 will. आता बघा क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू काय 72/2, दॅट इज क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 36 and therefore क्यू एस इज इक्वल टू 6. क्यू एस स्क्वेअर बघा 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर किती आला पाहिजे 72, हा 2 इकडे डिवाइड केला, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 36, देअरफॉर क्यू एस इज इक्वल टू 6. आता क्यू आर किती, नाव क्यू आर इज इक्वल टू 2 टाइम क्यू एस, सो 2 × 6 12, युनिट दिलेलं नाही काही, सो क्यू आर इज इक्वल टू 12 इज द आन्सर. नाउ डियर स्टूडेंट, question number 2 is, in triangle ABC, AB is 10, AC is 7, BC is 9, then find the length of the median drawn from point C on side AB. काय काय दिलं बघा, आता एक लक्ष द्या, फिगर काढू आपण. A B C
ड्रॉन फ्रॉम पॉईंट सी ऑन ए बी. तो आपण इथे घेऊ आपण ए बी सी मीडियन, याला नाव देऊन देऊ आपण, नाव दिलेलं नाही आपलं, सी एम. इन ट्रायंगल ए बी इज 10, ए सी इज 7, बी सी इज 9. ए बी इज 10, ए सी इज 7, बी सी इज 9. Then find the length of median drawn from C on side AB. काय फाइंड करायचं आपलं, CM फाइंड करायचं. अथवा लेट इन ट्रायंगल ABC M is a midpoint of side AB, right? किंवा सेगमेंट CM इज द मीडियन असंही म्हटलं तरी चालेल. बरं, आपल्याला एम दिलेलं नव्हतं, एम घेतला आपण. तुम्ही कोणताही पॉईंट घेऊ शकता. अथवा ए सी देअरफॉर ए एम बरोबर काय आता 1/2 ए बी, सो 1/2 इंटू 10, सो ए एम इज इक्वल टू 5. नाव बाय Apollonius theorem, AC square plus BC square 2 times CM square plus 2 times AM square. So AC square, what is AC? 7 square, 9 square, 2 times, what is EAM? EAM is 5, so 49 plus 81. Square learn पाहिजे आपले, जास्त असतं. 5 square is 25, किती 9 plus 1 10, 1 carry, 9 plus 4 13, 2 CM square, 2 into 25 50, therefore 2 CM square. अननोन एका बाजूला घेतो, 130 minus 50 किती 80, right? So CM square is equal to 80 by 2. मग किती बघा, CM square is equal to 40 and therefore CM is equal to काय रूट 40, राईट. आता रूट 40 याला काय करायचं आपल्याला, याला काय लिहू शकतो मी, सिम्प्लिफाय करायचं आहे. 4 into 10 that is CM is equal to 2 root 10 and therefore length of median टू रूट 10. युनिट दिलेले काय, नो, युनिट इज नॉट गिवन. ओके. Now question number 3, in figure segment PS is the median of triangle PQR. PS का median है कोणाचे, triangle PQR चे. PT perpendicular to QR, PT perpendicular to QR, prove that PR square is equal to PS square plus QR into ST plus QR by 2 square. Same PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR by 2 square. इकडे लक्ष द्या, एकदम सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. काय काय पाहू आपण आता. इन ट्रायंगल PQR segment PS is a median, therefore S is a midpoint of side QR. So what we get, therefore QS is equal to SR 1/2 QR, QR by 2. QS and SR is half of QR, right? इक्वेशन 1. अथवा कारण आपल्याला कोणत्याच ठिकाणी QS किंवा SR
ची आवश्यकता नाही, क्यू आरची आवश्यकता आहे. क्यू आर इथे पण बघा क्यू आर म्हणून आपल्याला क्यू एस आणि एस आर रिप्लेस करायचे, हे लक्षात ठेवा. अथवा नाव इन ट्रायंगल पी क्यू आर पी अथवा पी आर स्क्वेअर दाखवायचं. आता पी आर स्क्वेअर, आता इथे बघा किती राईट अँगल ट्रायंगल भेटतं आपल्याला, एक पी टी आर, पी टी क्यू अँड पी टी एस. आपल्याला काय करायचं आहे, कशाचं यूज करायचं आपल्याला, पायथागोरस थेरमचा. मग काय आता पी आर कोणत्या ट्रायंगलसाठी, हायपोटेन्यूस आहे पी टी आरसाठी, बरोबर. सो इन ट्रायंगल पी टी आर, अँगल पी टी आर इज इक्वल टू 90 डिग्री. therefore by Pythagoras theorem, PR square is equal to PT square plus PT square plus TR square, PT square plus TR square अथवा therefore PR square. आता PR square PT as it is, आता TR बघा, TR कसा बनलेला आहे, TS plus SR, since TSR that is S between T and R. TR च्या जागेवर काय रिप्लेस करू शकतो मी, TS plus SR. This TR is replaced by TS plus SR bracket square. So therefore PR square, PT square plus TS square plus SR square plus 2 times TS into SR. काय 2 times TS into SR. अथवा काय केलं आता PR square, तर PT बा PT प्लस TS स्क्वेअर, PT प्लस TS स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये लिहितो. SR बरोबर काय आपलं तो, SR इज इक्वल टू QR बाय T. QR बाय 2, सॉरी SR इज इक्वल टू काय, QR बाय 2 स्क्वेअर. 2 TS म्हणजेच कोण, ST अँड SR बरोबर काय परत QR बाय 2. सो व्हॉट डू गेट, PR स्क्वेअर इज इक्वल टू, याला लिहून टाकू बाय 1. एकनुसार काय काय रिप्लेस केलं मी बघा, एक लक्षात द्या. PT स्क्वेअर प्लस TS एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं, SRच्या जागेवर काय लिहिलं, SR इज इक्वल टू QR बाय 2. अगेन वी नीड नॉट TS, आपल्याला काय दिलं, ST पाहिजे आपल्याला, म्हणून TS आणि ST दोन्ही सारखंच आहे. सो TSला मी ST लिहिलं आणि SR काय लिहिलं, QR बाय 2. अथवा PT स्क्वेअर, दिस इज QR बाय 2 स्क्वेअर प्लस दिस 2 and 2 गेट कॅन्सल, व्हॉट टू गेट, QR इंटू ST. याला इक्वेशन 2 नाव देतो. अथवा इकडचं मिटवतोय, नाव इन ट्रायंगल PTS, angle PTS is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, Kyle PT square plus TS square is equal to PS square. Put in equation 2. याला मी काय करतो, 3 नंबर नाव देतो, पुढे लागणार आपल्याला. पुट इन इक्वेशन 2, काय PR स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर इज रिप्लेस बाय PS स्क्वेअर, QR बाय 2 स्क्वेअर, 2 टाइम्स QR इंटू ST. याला आपण रिराईट, देअरफॉर PR स्क्वेअर
PS square, not 2 get cancel, only QR and ST, QR into ST plus QR by 2 स्क्वेअर. हा झाला फर्स्ट. बरोबर. आता सिमिलरली काय करू शकतो आपण, सेकंड वन बा सेकंड कसा येईल आता, हा फर्स्ट पार्ट आपण प्रूव्ह केला, सेकंड सेम आपण याच पद्धतीने प्रूव्ह करणार आहे. सेकंड बघा आता पी क्यू स्क्वेअर कोण, पी क्यू हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, पी टी क्यू याचा हा काय हायपोटेनियस आहे. सो इन ट्रायंगल पी टी क्यू, अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. देयरफॉर बाय पायथागोरस थेरम पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस QT square. What is QT? QT is nothing but QS minus TS, right? So QS square minus 2 QS square plus TS square plus 2 times QS into TS, right? अथवा PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर, PT स्क्वेअर आणि ST स्क्वेअर एका ठिकाणी लिहितो. QS स्क्वेअर 2QS इंटू ST. आता काय करेल, PQ स्क्वेअर पी टी प्लस ST स्क्वेअर काय प्रूव्ह केलेलं आपण, PS स्क्वेअर, पी टी स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर PS स्क्वेअर. QS इज QR by 2 स्क्वेअर, दिस इज माइनस A माइनस B स्क्वेअर, A स्क्वेअर माइनस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर माइनस 2AB. अथवा PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर QS स्क्वेअर माइनस 2 टाइम QS इंटू ST. अथवा QS अगेन QS इज इक्वल टू, आपल्याला QS नको आहे, काय पाहिजे QR. QS इज रिप्लेस बाय QR by 2 इंटू ST. सो 2 get cancel and therefore PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR by 2 square. Okay. Now next question is, in triangle ABC point M is the midpoint of side BC. AB square plus AC square, AB square plus AC square 290, AM is 8 centimeter. Find BC. Next कसं आहे क्वेश्चन करणार आहे आपण, अपोलिनियस प्रिन्सिपल, अपोलिनियस थेरमने करणार आहे. इन ट्रायंगल ABC M is midpoint of side BC, therefore by Apollonius theorem, AB square plus AC square 2 times AM square 2 times BM square. AB square plus AC square 290, 2 AM square 2 into 8 square 2 into BM square 290, 64 plus 2 into BM square 290, ये किती 128, किती माझा 2 BM square, therefore 2 BM square हा काय 128 इकडे त्यांना काय सबट्रॅक्ट होईल 290 मायनस
128 2bm square किती राहता 10 minus 8 2 1 9 minus 3 6 162 right. So bm square is equal to 162 by 2 81 and therefore bm is equal to 9. आता bm काय आलं आपलं 9 आलं. एकदम इझी. आपण भरपूर एक्झाम्पल सोडवले. हे एक्झाम्पल परीक्षेला येण्याची दाट शक्यता असे एक्झाम्पल. bm इज इक्वल टू काय 9. आपल्याला काय फाइंड करायचं bc. नाव bc इज इक्वल टू 2 टाइम bm 2 into 9 that is 18. bc is equal to 18. Question number 5. In figure, point T is the interior of rectangle PQRS. T is a point in the interior of rectangle PQRS. Prove that TS square plus TQ square is equal to TP square plus TR square. काय दाखवायचं TS square plus TQ square is equal to TP square plus TR square. आता बघा इथे एक आपल्याला हिंट दिलेली आहे की ॲज शोन इन द फिगर ड्रॉ AB पॅरलल टू साइड SR. SRला पॅरलल केलं. आता बघा काय आता इन फिगर quadrilateral PQRS is a rectangle. Therefore segment PQ parallel to segment SR. Also segment AB parallel to segment SR. This is construction and therefore what we get segment PQ is parallel to segment AB segment SR. Segment PQ parallel to segment AB and segment AB parallel to SR and therefore what we get PABQ. हा 90 तर हा पण करेल 90. This is also 90 degree. Therefore angle PAB angle QBA is equal to 90 degree and therefore quadrilateral PABQ and ASRB PABQ and quadrilateral ASRB are rectangle and therefore what we get PA is equal to काय होईल तुम्हाला PA is equal to QB and AS is equal to BR. Opposite sides of rectangle. काय भेटेल PABQ हा एक rectangle. So PA is equal to BQ. Again ASRB is also rectangle. So we get AS is equal to BR. Now आता काय दाखवतो आपलं TS. आता बघा TS हा जो आहे TS it is a hypotenuse of this small triangle. Which one? SAT. आपण लिहिलं PAB. This PAB is 90 degree. हा 90 आहे तर हा पण करेल 90. TAS बरोबर. इन ट्रायंगल TAS what you get? Angle TAS is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem TS square is equal to TA square plus AA square. TA square plus AA square. Equation, this is equation 1, this is equation 2. Similarly also and in triangle
सेकंड आपल्याला कोणतं दाखवायचं, टी क्यू. टी क्यू इज द हायपोटेन्यूज ऑफ ट्रायंगल टी बी क्यू इन ट्रायंगल Pythagoras theorem. What do you get? TQ square is equal to BT square plus BQ square. BT square plus BQ square का हा कोणता आहे बा, हा फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण, आता हा सेकंड घेतला राईट अँगल ट्रायंगल. बरोबर, ह्याच्यात काय टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी टी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. आता ह्या दोघांची ॲडिशन घेऊ आपण. कोणाचे ॲड इक्वेशन 1 आहे, 2 and 3. ॲड इक्वेशन 2 and 3. टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर, टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय, टी ए स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर प्लस क्यू बी स्क्वेअर. राईट, दिस इज इक्वेशन 4. सिमिलरली वी गेट, याच पद्धतीने काय होईल आपल्याला, सिमिलरली वी गेट टी पी. टी पी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, टी पी स्क्वेअर इज इक्वल टू पी ए स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर, पी ए स्क्वेअर प्लस टी ए स्क्वेअर. फिफ्थ वन अँड सेकंड काय टी आर. टी आर साठी काय होतं आपल्याला, टी आर इज दिस राईट अँगल ट्रायंगल. टी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं, बी आर स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर और बी टी स्क्वेअर अँड टी आर स्क्वेअर बी आर स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर. ॲड इक्वेशन 5th and 6th काय, टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर पी ए स्क्वेअर प्लस टी ए स्क्वेअर बी आर स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर. आता आपलं इक्वेशन ह्या दोन्ही साईड्स इक्वल दाखवायचे आहेत. याच्यामध्ये बघा टी ए आले जवळ आपलं, नंतर बी टी स्क्वेअर पण आहे. कोण टी ए बी टी फक्त पी ए स्क्वेअर आणि बी आर स्क्वेअर. आता बघा पी ए इज इक्वल टू काय आपलं, पी ए इज इक्वल टू काय क्यू बी. आपण इक्वेशन 1 मध्ये दाखवलं. बरोबर, therefore TP square plus TR square PA is equal to काय आपलं QB and TA square as it is. BR square आपल्याला काय BR is equal to काय आपलं AS. BR is equal to काय आपलं BR is equal to AS and BT square as it is. Since काय आपलं QB PA is equal to QB and BR is equal to AS by 1 and therefore TP square plus TR square serially लिहून घेऊ. TA square again AS square TA square AS square BT square QB square and therefore from 4 and 5 TS square is plus TQ square is equal to TP square plus TR square. Okay.